नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो। आज आपल्या घरी गौरीचं आगमन होणार आहे, तर आम्ही आज जाणार आहोत गौरी आणायला। गौरी आणायला म्हणजे आमचं एक विहीर आहे, विहिरीवर ते आपण इकडून गौरीचा मुकुट वगैरे घेऊन जातात आणि वरती पूजा वगैरे करून घरी घेऊन येतात। नंतर मग त्या गौरीला सजवणार वगैरे आणि उद्या वगैरे होसा असतो। 1.5 दिवसाची गवर असते। गणपती आल्यानंतर लास्टचे जे 1.5 दिवस असतात ना, 1.5 दिवस गवर माहेरी म्हणून येते। तर आज आम्ही चाललेलो गौराबाईला आणायला। या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला पारंपरिक पद्धतीने गौरीचं कसं आगमन करतात, पूजा वगैरे कशी करतात ते सगळं दाखवूया व्हिडिओमध्ये, दाखवण्याचा प्रयत्न करूया। चला तर मग बघूया। गौरीची आरती झालेली आहे, पूजा आता पाया पडते आरती ना हवेची। गणपती बाप्पाच्या नैवेद्यामध्ये घावणे, बटाटा भाजी, भजी, चटणी, राईस। गौराई देवींच्या स्वागतासाठी, आगमनासाठी आम्ही सगळे तयार आहोत। ताशेवाले बँजो पथक आमचे वाजवत आहे। एक ताशा वाजायला लागला की एक घरात जी लोक असतात ना, त्यांना पूर्वसूचना मिळते की आता सगळेजण गवर आणायला वरती विहिरीवर निघाले आहेत। तर सगळेजण मग त्या गौरीच्या ठिकाणी जिथे आपण आणतो ना, त्या ठिकाणी सगळेजण जमतात। ताशा वाजणं म्हणजे एक पूर्वसूचना, जे घरी लोक असतात ना त्यांना। हे बघा आता तिरडा, हे आपलं हे हळद वगैरे, तर ते गौराई देवींच्या वरती पूजेला लावतात। वरती जे विहिरीवर आपण आणायला जातो ना, तिकडे पूजेला लावतात। तर बघा मुळं पण गुलाल वगैरे लावून एकमेकांना आनंद व्यक्त करत आहेत। गौराई देवींच्या स्वागतासाठी
सगळे सज्ज आहेत. इकडे फटाके लावून हे करते, स्वागतासाठी तयारी चालली. तर फटाके वाजवत आहेत, तिकडे ताशा वाजवत आहेत. आणि जे घरी जे लोक आहेत त्यांना एक सूचना मिळाली आहे की सगळी लोक आता गौराई देवींना आणण्यासाठी निघालेत. तर हे बघा, सगळे आता आम्ही निघालो आहोत गौराई देवींच्या आगमनासाठी. तर हे बघा, ताशावाली पण तयार आहेत गौराई देवींना आणण्यासाठी. लेडीज लोक पण तयार आहेत. तर जसं आमच्या गाववाडीमध्ये 2 गौराई बसतात, एक थेराडे आणि एक वरती काजवे. आता आम्ही थेराडे कंपनी खालतून निघालेलो आहोत. आता इथे आमचे काजवे बंधू मिळतील सगळे. तिथून मग 2 गौराई, आम्ही वाडीमध्ये 2च गौराई आहेत. तर मग तिथून आम्ही जातो आमच्या विहिरीवर. वरती एक विहीर आहे आमच्याकडे. तिकडे गौराई देवींचा मुखवटा पूजा वगैरे करून पारंपरिक पद्धतीने गौराई देवींचे आम्ही आगमन करतो. तर हे बघा, आम्ही चाललेलो आहोत वरती, वाटेला लागलो आहोत, फटाके वाजवत, ताशा वाजवत, मस्त मौज मजा करत गौराई देवींसाठी आणण्यासाठी आम्ही मार्गस्थ झालेलो आहोत. हे बघा, सगळे मंडळी आहेत. वाट पण चांगली साफ होती. पहिले कसं गवत असतं, पण ते गौराई देवींच्या किंवा आपण हे करतो ना, त्यावेळेस ती लेडीज लोक वाट पूर्ण साफ करून घेतात. वाट पण चांगली आहे. सगळे सिंगल वेळ, दुसरी सिंगल वेळ, त्याच्यामुळे सगळे लाईनीमध्ये चाललेले आहेत स्लो. आज पाऊस थांबला होता थोडा, मग जाऊन येऊन पाऊस आहे. ठीक आहे, तरी पण काही लोकांनी छत्र्या वगैरे घेतल्यात, तर पाऊस वगैरे आला. तर यासाठी सगळे आमचे चाकरमानी, जेंट्स, लेडीज गौराई देवींच्या स्वागतासाठी, आगमनासाठी आम्ही चाललेलो आहोत. हे बघा, वाट सिंगल असल्यामुळे सगळे लोक लाईन लावून चालत आहेत. या मुली वगैरे सगळे, मुलं मुली सगळं मिक्स होऊन आम्ही आनंद सेलिब्रेट करतो. पावसाने थोडी विश्रांती घेतली, त्यामुळे थोडं बरं झालं. नाहीतर कसं थोडं हे होतं, त्रास होतं, छत्री पकडा, हे पकडा, आणि थोडी वाट पण थोडी बरोबर नसल्यामुळे बरं आहे, पाऊस नाही त्याच्यामुळे. काही लोक थोडे लेट आले, त्याच्यामुळे पळत आहेत. थोडं ताशावाले त्यांना पूर्वसूचना नाही मिळाली वाटतं, तर थोडं लेट झाला, त्यामुळे पळत येत आहेत. आता आम्ही आमच्या गौराई देवींची जिथे मुखवटा वगैरे पूजा करतात ना, विहिरीजवळ आलेलो आहोत. तर पारंपरिक पद्धतीने तिथे पूजा वगैरे करणार लेडीज लोक, सगळ्यांना माहिती आहे. ते पूजा वगैरे करून मुखवटा घरी घेऊन जातात. आता हे बघा, पारंपरिक पद्धतीने सगळं तिथे काय हे करतात, सगळी पूजा वगैरे करणार. तुम्हाला दाखवू कशी पूजा वगैरे करतात, हे बघा तुम्ही. तर पूजा वगैरे चालू आहे, अंघोळ वगैरे काढणं, पूजा वगैरे करणं. तोपर्यंत मुलं, आता वरती कसं आमचा वॉटरफॉल आहे, चांगलं म्हणजे हे आहे, पूर्ण पिकनिक पॉईंटच आहे. सगळी मजा मस्ती चालली आहे, तिकडे आंघोळ करतात. आणि इकडे लेडीज लोक गौराई देवींच्या मुखवट्याची पूजा वगैरे करून पूजेची तयारी चालली आहे. हे बघा, इकडे पूजा वगैरे चाललेलं आहे. आरती चालली, मुखवटा वगैरे लावून पूजा वगैरे झाली. तर सगळी लोक आरती करणार, घंटे वगैरे वाजून. बरं झालं थोडी पावसाने विश्रांती दिली, नाहीतर कसं छत्री वगैरे पकडून असं हे होत नाही, थोडं भिजायला लागलं असतं. पहिल्या मी इकडे पाण्यावर यायचो, विहीर होते आमची तिथे. आता आमच्या गावाने किंवा आमच्या सगळीकडे आता घरोघरी पाणी दिले, नळ योजना केली, त्याच्यामुळे काय वरती यावं लागत नाही. आता मी इथून पाणी घेऊन जायचो. आमच्या गौराई देवींची पूजा पण इथेच करतात मुखवट्यांची. मग इथून आम्ही घरी घेऊन वाजत गाजत घरी घेऊन पूजेला लावतात. पूजा चाललेली आहे. आणि तिकडे
मुलं वगैरे आंघोळ करतात पाण्यामध्ये. सगळ्या लेडीज कशा आरती करून गौरा देवींच्या पाया वगैरे पडतात. इथे एकेकांचा नंबर लागतोय. लास्टला मुलींचा नंबर चालू आहे. मुली पण आरती पूजा पाया पडणं चालू आहे त्यांचं. जेवढ्या लेडीज आल्या होत्या त्या सगळ्या आरती करतात, पाया पडतात. एकदम सगळं सिस्टमॅटिक चाललंय लाईन मध्ये. कोण मध्ये काय दर्शनासाठी काय हे करत नाहीत, गडबड नाही चाललंय. शिस्तबद्ध आरती दर्शन चालू आहे. कोणाचाही नंबर चुकणार नाही, सगळ्यांना नंबर मिळणार आहे. त्याच्यामुळे कोणी घाई नाही करत आहे. सगळ्यांची पूजा आरती झाल्यानंतर गौराई देवींचा मुखवटा घेऊन आपण सगळे घरी जाणार आहोत. घरावरून गौराई देवींना वाजत वाजत घेऊन ताशावाले तिकडे सगळे ताशा वगैरे वाजवत आहेत. लहान मुलं, जेंट्स लोक आंघोळीचा पाण्याचा आनंद घेतात. सगळ्यांची पूजा झालेली आहे आता. हे बघा आमची दोन गौराई असतात, एक खराडे आणि दुसऱ्या साईडला काजू यांची. तर नैवेद्य वगैरे दाखवायचं काम चाललंय. हे बघा नैवेद्य दाखवतात वहिनी. दोन्ही गौराई देवींना नैवेद्य दाखवल्यानंतर आपण घरी जाण्यासाठी गौराई देवींना वाजत वाजत घेऊन घरी निघणार आहोत. व इकडे फ्रेंड्स लोक पाण्यामध्ये मौज मजा मस्ती धमाल सगळंच काही चाललेलं आहे. एक आनंद वेगळाच असतो. जो वरती आमचा जो पिकनिक पॉइंट आहे ना, भारीच आहे तो. ही विहीर होती आमची. आता पाणी कमी असतं, तर ते पहिला आमचे उपसत वगैरे नाही ना, त्यामुळे पाणी कमी असतं. ना तर पहिले पिण्यायोग्य पाणी होतं. नारळ वगैरे फोडलेलं आहे. आता त्याचे पण नारळाचे प्रसाद वगैरे. तिकडे ताशावाले ताशा वाजवत आहेत. इकडे लहान मुलं मोठी मुलं पाण्यामध्ये मजा मस्ती चालते. थोडं पाणी कमी आहे, थोडं पाऊस थांबलेला आहे ना, नाही तर पाणी भरपूर असतं. पूजा झालेली आहे. आता नारळाचा खोबऱ्याचा प्रसाद होईल. खोबरं प्लस साखर मिक्स करून सगळ्यांना वाटणार. साखर वाटणं चालू आहे. खोबरं अजून फोडतात. ताशावली तयार आहेत.
खोबऱ्याच्या प्रसादाला कोणी चुकलं असेल तर हात वरती करायचा आणि पटापटा प्रसाद घ्यायचा. प्रसाद वाटण्याचं काम जवळजवळ झालेलं आहे. मुलांची मस्ती, घसरगुंडी गातात लहान मुलं. आवेग पोहतोय, सगळी लहान मुलं पोहतात. वेदांत, शौर्य, जिया, यश, पाणी स्वच्छ आहे. हे बघा, मोठी मुलं पण आनंद व्यक्त करतात. साजा भाऊ आलाय. चला, गौराई देवींना घेऊन सगळे मार्गस्थ झालेत घराकडे. गौराई देवींचे स्वागत, आगमन सोहळा. सगळे आता हे होणारे मंडळी सर्व बाहेर पडा. चला लवकर, सगळी मौज मजा मस्ती धमाल सगळी करतात. मुलं मुली पाण्याचा आनंद घेत आहेत. असं कोण सुका राहायला नसेल, सगळे ओलेत, ओले गेले सगळ्यांना. दरवर्षी आम्ही अशी मौज मजा करतोच. सगळे भिजतात, कोण भिजला नसेल तर त्यांना भिजवतात. सगळे साखरमणी, सगळे गावकरी वाडकरी गौरी गणपती सणाचा आनंद पूर्णपणे उपभोग घेत आहेत. नाचून मौज मजा मस्ती करून एक वेगळीच मजा आहे याच्यामध्ये. पण हे
थोडं एकमेकाला खाली पाडतात, हे करतात, ठीक आहे, पण सगळं एक आनंद पुस्तक चालू आहे सगळं. अशा प्रकारे सगळी मौज मजा मस्ती चालू आहे मुलांची. नाचणं, गाणं, बागडणं, सगळंच आनंदाचा प्रकार. वरती तर मजा केलीच, आता खाली येऊन आमच्या घराकडे येऊन पण मौज मजा मस्ती धमाल सगळंच चालू आहे. एक आनंद व्यक्त करण्याचे हे सगळे प्रकार. आता गौराई देवी घरामध्ये गौराई देवींचं आगमन झालेलं आहे. आता सगळ्या लेडीज लोक गौराई देवींना सजवत आहेत. साडी नेसून सगळी तयारी चालली आहे. दागदागिने गौराई देवींचे. गौराई देवींना नटापटा चाललाय. ही आमची थेराड्यांची गौर आहे आणि वरती काजव्यांची. म्हणजे आमच्या वाडीमध्ये 2 गौर आहेत. गौराई देवींना साडी नटापटा करून दागदागिने घालून पूजेला बसवणार. हे बघा आमच्या गौराई देवींचे दागिने खूप सारे आहेत, भरपूर आहेत. दरवर्षी नवीन सगळेजण आवडीने गौराई देवींसाठी साडी दागिने घेऊन येतात. आपण वरती आलेलो आहोत काजव्यांकडे. त्यांच्या गौराई देवींचं सगळं म्हणजे हे झालेलं आहे. साडी नेसवून सजून गौराई देवीनं पूजेसाठी बसवलेलं आहे. आता त्यांची पूजा आणि आरती ओटी भरण्याचं काम लेडीज लोक करतात. सगळ्या लेडीज आरती करणार, ओटी भरणार. आणि मग उद्या असतो होसा. गौराई देवींचं आज आगमन झालं संध्याकाळी. आज उद्या असणार होसा. झाल्यानंतर विसर्जन असतं. गौराई देवी दीड दिवसांच्याच हे असतात, पाहुणे असतात. अशा प्रकारे आम्ही वाजत गाजत गौराई देवींचं आगमन स्वागत केलेलं आहे. खूप मौज मजा मस्ती करून गौराई देवींचं आगमन सोहळा थाटामाटात साजरा करतो आम्ही. कोकणातले सगळीच लोक, जे आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीच लोक साजरे करतात. घाटावर गेल्या बघितलं तर कसे 2 गौरी वगैरे असतात. काही लोक फुलांचे वगैरे करतात, पण आमच्याकडे एकच गौर असते. आणि असं सगळ्या प्रकारे आम्ही आगमन सोहळा साजरा करतो, सेलिब्रेट करतो. तुम्हाला आमच्या कोकणातला पारंपरिक पद्धतीने गौराई देवींचा आगमन सोहळा स्वागत कसे वाटले कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
असं नाही, ही दुसरी केली, ही एकदम चिकट झाली ना.
इकडे या. सगळ्यांनी जवळ जागा येते.